साडेसातीचा कहर, त्यात जुलैमध्ये 3 राशींची खरी कसोटी, शनीची वक्री चाल, कर्माचा हिशोब होणार, पैसा नोकरीत मोठे बदल. शनी साडेसाती. ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात शनीच्या वक्री गतीमुळे साडेसाती असणाऱ्या 3 राशींसाठी अडचणी वाढतील आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जाते. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे न्यायाचे आणि कर्मफळ देणारे देव मानले जातात. व्यक्तीने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार ते फळ देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह हा संयम, शिस्त, मेहनत, जबाबदारी, न्याय, विलंब, संघर्ष आणि दीर्घकालीन यशाचा कारक मानला जातो. असे मानले जाते, जेव्हा व्यक्तीची पत्रिकेत शनी अशुभ अवस्थेत असतो, तेव्हा शनीचा प्रकोप सुरू होतो आणि मग साडेसाती ढय्या असा अत्यंत कठीण काळ सुरू होतो. ज्योतिषीच्या मते काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर सध्या साडेसाती सुरू आहे आणि यापुढे त्यांना आणखीनच सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण जुलै महिन्यात शनी वक्री होतोय. जाणून घ्या कोणत्या राशींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. साडेसातीचे 3 टप्पे. पहिला टप्पा, जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्च वाढणे, घरगुती बदल किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. दुसरा टप्पा हा तुलनेने अधिक प्रभावी मानला जातो. करिअर, आर्थिक व्यवहार, आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये संयम व सावधगिरीची गरज असते. तिसरा टप्पा, संघर्ष कमी होत जातात. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होते आणि जीवनात स्थैर्य येण्याची शक्यता वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार शनी 27 जुलै 2026 रोजी मीन राशीत वक्री होईल. ही वक्री गती 11 डिसेंबर 2026 पर्यंत चालेल. ज्योतिषीय गणनेनुसार 3 राशींच्या लोकांना या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मेष. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशी साडेसातीच्या पहिल्या टप्प्यातून जात आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे आणि तणाव वाढू शकतो. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो. कुंभ. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशी साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. घाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात. या काळात मोठी गुंतवणूक आणि जोखमीचे निर्णय टाळण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. मीन. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशी साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातून जात आहे, जो सर्वात आव्हानात्मक मानला जातो. दीर्घकाळ चाललेल्या कामात अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागू शकतो. मानसिक ताणही वाढू शकतो. शनीला प्रसन्न करण्याचे उपाय. प्रत्येक शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 3 वेळा जप करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 7 प्रदक्षिणा घाला. शनीच्या वक्री भ्रमणामुळे काही राशींना आव्हाने येऊ शकतात, परंतु संयम, शिस्त आणि योग्य उपाययोजनांनी अडचणी मोठ्या प्रमाणात कमी केल्या जाऊ शकतात. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.